नमस्कार. जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत. धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने जी नवीन सिरीज चालू केलेली आहे माझं मत, या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना विनंती करेल, आपला धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत हा चॅनल पोहोचून धनगर प्रबोधन मोहिमेला सहकार्य करा असे मी आपल्याला विनंती करतो. आणि आजचा विषय जो आहे माझं मत, या विषयाला मी सुरुवात करतोय. आजच्या माझं मत या विषयामध्ये मला ज्या विषयावरती भाष्य करायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी संख्या असलेली धनगर जमात, 12-13% आसपास असलेलं मतदान, एवढ्या मोठ्या मतसंख्येची ही जमात, परंतु ज्या पद्धतीनं इतर जातींची वोट बँक आहे, याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठा समाजाची वोट बँक आहे, ब्राह्मणांची वोट बँक आहे, मुस्लिमांची आहे, वंजारी समाजाची आहे, माळी समाजाचे, बंजारा समाजाचे आहे, तेली समाजाचे आहे, आगरी समाजाचे आहे. अनेक समाज असे आहेत या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्यांच्या वोट बँक या लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये केलेले आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची संख्या असलेली धनगर जमात, जिची वोट बँक जी आहे ती तयार का झाली नाही, किंवा जी वोट बँक तयार व्हायला लागली की तिला निष्प्रभ का केलं जातं, केलंच गेलंय, निष्प्रभ का केली गेली ही वोट बँक, हे मला आपल्याला सांगायचंय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे काय आपले चॅनलचे कार्यक्रम आपण सगळ्यांनी सहकार्य केलेलंच आहे. आपण आर्थिक देखील सहकार्य करून आपलं चॅनल चालवण्याचा प्रयत्न करतात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून ऋणी आहे. सुरुवात करतोय की ही निष्प्रभ करण्याच्या मागचे कोणाचे डाव आहेत, कोण करतंय, कशासाठी करतंय, कसं षड्यंत्र रचलं जातंय, वेगवेगळे डाव जे आहेत धनगर वोट बँकेला निष्प्रभ करण्यासाठी कसे खेळले जात आहेत, हे मला आपल्यासमोर मांडायचंय. धनगर बांधवांनो, आपण बघितलं असेल अनेक वेळा आपल्याकडे धनगर एसटी आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं उठाव झाले, मोर्चे झाले, आंदोलनं झाली, आणि मग याचा आधार घेत या राज्यामध्ये धनगर जमातीची एक वोट बँक तयार व्हायला लागली. परंतु बऱ्याच वेळा ही वोट बँक प्रस्थापित पुढारी, प्रस्थापित राजकीय मंडळींनी निष्प्रभ करण्यासाठी त्या काळातले या आंदोलनाचे, या चळवळीचं लिडरशिप करणाऱ्यांना एकतर संपवलं, किंवा त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांच्या संघटना असतील, संस्था असतील, किंवा सगळं मोडीत काढण्याचं काम केलं. जेणेकरून बघा की चळवळ जी आहे, या चळवळीला म्हणजे घडवण्यासाठी लोकांना जाग करणं, संघटित करणं, प्रबोधित करणं, यासाठी तत्कालीन त्या संघटना असतील किंवा नेते असतील ह्यांनी प्रचंड मेहनत घेतली. गावखेड्यात, वाडी वस्तीत, कड्याकापारीत, डोंगरात जाऊन समाज बांधवांना जाग केलं, त्यांना समजावून सांगितलं. आरक्षण, समाजकारण, राजकारण, प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्याबद्दल काही वादच नाही. परंतु या प्रस्थापित मंडळीने आपला एक माणूस हाताशी धरायचा आणि त्या चळवळी, ते आंदोलनं मोडीत काढायचं काम आजवर केलेलं आहे. मग अशा पद्धतीनं आपण जर बघितलं असेल, आपण असंघटित आहोत, संख्या असलेला काही महत्व राहत नाही, कारण की असंघटित असेल तर त्या संख्येला देखील फारसं महत्व राहत नाही. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या काळामध्ये तलवारीचा काळ होता आणि तलवारीच्या काळावरती सत्ता मिळवली जायची, त्यावेळी धनगरांनी पराक्रम केलेला आहे. राजे राहिलेले आहेत, सरदार राहिलेले आहेत, सुभेदार राहिलेले आहेत, वेगवेगळी घराणे आपली कर्तबगारी त्या ठिकाणी दाखवलेली आहे. परंतु लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीच्या डोक्यांना महत्व आहे, राजकारणाला महत्व आहे, त्या राजकीय प्रक्रियेला देखील आपण समजून घेण्यात कमी पडलो. आणि याचा फायदा जो आहे या राजकीय मंडळीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घेतलेला आहे. धनगर नेतृत्वांना काय करायचं, नेहमी त्यांच्यावरती धनगर नेत्याचा शिक्का मारायचा. त्यामुळं इतर जातींचं नेतृत्व म्हणजे ठराविक बघा, ठराविक नेते हे लोकनेते म्हटलं जातं, सर्वमान्य नेते म्हटलं जातं, सर्वांचे नेते म्हटलं जातं. परंतु धनगर जमातीतून, संघटनात्मक चळवळीतून आलेला माणूस असेल, नेता असेल, त्याला मात्र त्या जातीचा शिक्का मारायचा आणि त्याला खंडित करून टाकायचं, तेवढ्याच समाजापुरतं. आणि मग आता जर कोणी बाकीच्यांचा ऍक्सेप्टन्स नसेल, स्वीकार नाही, तर ऑटोमॅटिक ते नेतृत्व संपुष्टात येतात, किंवा त्या जातीपुरतीच ती लिमिटेड राहिली तर त्या जातीचं समर्थन जोपर्यंत आहे किंवा त्याचं मूल्य राहते तोपर्यंत त्याचा वापर केला जातो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये अशी नेतृत्व जी आहे ती संपुष्टात आणली जातात. नंतर
अशा लोकांना, आमच्या अशा नेत्यांना जनतेतून थेट निवडून का येत नाहीत? केवळ जातीचे शिक्के मारले की थेट सर्व जातीची मतं मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे निवडून येत नाहीत. मग बऱ्याच वेळा ह्यांना विधान परिषदा दिल्या जातात, विधान परिषदेवरती घेतलं जातं. जोपर्यंत त्यांचा वापर करण्यास योग्य आहे तोपर्यंत वापरलं जातं आणि एकदा वापर संपला की त्यांना फेकून दिलं जातं. तोपर्यंत एखादं नवीन नेतृत्व या मंडळीने केलं जातं. हे प्रस्थापित पक्षांची एक रचना आहे आणि ती रचना अशा पद्धतीने आहे की हाताला धरायला मग पुढे एखादा परत नेतृत्व, मर्यादितच नेतृत्वाने मानून द्यायची. मर्यादेपेक्षा जास्त नेतृत्व या जातीमध्ये, जमातीमध्ये निर्माण झाली नाही पाहिजेत, याची देखील खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाते. त्या ठिकाणी वोट बँक जी आहे आपली आहे, परंतु ती दाखवता येत नाही. आपली वोट बँक आहे ही विश्वासार्हता जी आहे, मी आता जे सांगतोय की ह्या चळवळीतनं हळूहळू आरक्षण या विषयावरती जेवढा पहिला उद्रेक असायचा, लाखोंचे मोर्चे निघायचे, लाखोंचे त्या ठिकाणी मेळावे व्हायचे. अगदी आपण हा B.K. कोकरे साहेबांनी केलेला लढा असेल, त्या ठिकाणी स्वर्गीय शेंडगे बापूंचा लढा असेल, महादेवजी जानकर यांनी लढा उभा केलेला असेल, त्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण 2014चं बारामतीचं आंदोलन पाहिलं असेल, त्यानंतर अखेरचा लढा असेल. हळूहळू जर आपण बघितलं, या नागपूरचा लढा असेल, नागपूरला ज्या पद्धतीनं झालं, पंढरपूरचा 2004चा मोर्चा असेल, आंदोलन असेल, मेळावा असेल, या सगळ्यातनं ठळकपणे बाबी आहे की आपली लोक ठराविक लोकांना फक्त समोर करून त्यांना संपवायचं, नेतृत्व नेस्तानाबूत करायची आणि पुन्हा या जमातीमध्ये विस्खळीतपणा येईल अशा पद्धतीची एक व्यवस्था. कारण की तो आत्मविश्वास जो पाहिजे होता, तो आत्मविश्वास जो आहे, तो आत्मविश्वास या नेत्यांमध्ये येऊ द्यायचा नाही आणि त्यांना फक्त वापरायचं साधन म्हणून करायचं. आणि मग त्यामुळं जशी वोट बँक तयार व्हायला लागते तसे हे षडयंत्र, ह्या चाली ज्या आहेत, या राजकीय पटावरती इथले बुद्धिजीवी राजकारणी, इथले प्रस्थापित राजकारणी घराणी जे आहेत, ठराविक घराणे आहेत, ज्यांनी ह्या चाली अशा पद्धतीनं रचून ही वोट बँक जी आहे ती खिळखिळी करण्याचं काम किंवा एक गट्टा वोट बँक होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं काम जे आहे ते यांनी केलेलं आहे. यानंतर आमची मंडळी जी आहे यांना अनेक संघटनांमध्ये वापरलं जातं. कारण की हा कच्चा माल आहे, हा प्रबोधित नाही, हा प्रशिक्षित नाही, हा संघटित नाही. आणि मग याचा वापर जो आहे वेगवेगळ्या संघटना त्यांचे अजेंडे चालवण्यासाठी प्रचंड संख्येने वापरतात. कधी हा RSS मध्ये असतो, कधी हा बामशेप मध्ये असतो, कधी संभाजी ब्रिगेडमध्ये, कधी मराठा सेवा संघ, कधी वेगवेगळ्या संघटनांमध्ये हा समाज विखुरला जातो, विभागला जातो आणि सैनिक जे लागतात लढायला, ते सैनिक म्हणून आमच्या या कार्यकर्त्यांचा, आमच्या या लोकांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. आणि त्याच्यामुळं आमची लोक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्यामुळं संघटितपणा हा काय दिसून येत नाही. संख्या मोठी असल्यामुळं अशिक्षितपणा जास्त आहे, शिक्षणाचा अभाव आहे, त्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या देखील कमजोर असल्या कारणानं संघटितपणा किंवा एक व्यवसाय देखील आमचा जो आहे, आपला पशुपालन असेल, मेंढीपालन असेल, हा असंघटित करणाराच व्यवसाय होता. त्याच्यामुळे संघटित व्हायला कारण ही आपली कुठं असतील तर काही सण असतील, घरगुती कार्यक्रम असतील किंवा देवी देवतांचे जे काही कार्यक्रम असतात, जत्रा यात्रा, याच्यामध्येच एकत्र येणं. इतर वेळी एकत्र येणं नाही, सामाजिक एकत्र येणं नाही. आणि संवाद, जो सामाजिक संवाद पाहिजे, प्रगतीचा संवाद पाहिजे किंवा ज्या पुढारलेले समाज ज्या पद्धतीनं एकत्र सातत्याने उपक्रम कार्यक्रम घेतात तशा पद्धतीचे कार्यक्रम नसल्यामुळे आमची ही वोट बँक जी आहे इंटॅक्ट होताना आम्हाला दिसत नाही. त्या पद्धतीनं आमचा वेगवेगळ्या संघटना, संस्था, वेगवेगळ्या विचारधारा ज्या आहेत या जमातीचा वापर करताना आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला ही जी काही राजकीय मंडळी आहेत, ही राजकीय मंडळी आमच्या कार्यकर्त्यांचा वापर या सगळ्यांचा त्यांना मोठं करण्यासाठी म्हणून नाही, तर त्यांची गरज आहे तेवढ्या पुरताच करतात. त्यांच्या कार्यकर्त्यांना टेंडर देणं, व्यवसाय देणं, उद्योग देणं, बळ देणं, हे ज्या पद्धतीनं घडतं, ती संस्थानिक, जसे आधुनिक संस्थानिक आहेत जे आपल्याला बळ देऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठं करतायत, संस्थानं शाबूत ठेवायची की जेणेकरून वरचा जो पक्षाचा नेता आहे, पक्ष आहेत, हे ते अबाधित राहिले पाहिजेत, आपली संस्थानं टिकून राहिली पाहिजेत. या पद्धतीची व्यवस्था जी आहे या आधुनिक लोकशाहीमध्ये केली जाते, ती या धनगर जमातीच्या बाबतीत किंवा धनगर नेतृत्वाच्या बाबतीमध्ये होताना या ठिकाणी दिसलेली नाही. राजकीय साक्षर नसल्यानं आमच्या जमातीमध्ये बुद्धिभेद हा मोठ्या प्रमाणावरती केला जातो आपल्या जमातीमध्ये. आणि बुद्धिभेदाची शिकार कारण की आमच्यामध्येच विश्वास एकामेकाबद्दल फार कमी किंवा तेवढी समज नसल्या कारणानं आमची लढाई ही ग्रामपंचायत पुरती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोसायटी, खरेदी विक्री संघ, दूध संघ, सहकारी बँक याचे जे दुय्यम दर्जाची पदं आहेत त्या खालच्या लेवलपर्यंतचीच आमची लढाई. त्याच्यावरती जिथं खरं तर निर्णय प्रक्रिया आहे, जिथं पॉवर आहे, कारण की आमच्या लोकांना पॉवरच दिली जात नाही. कायम आश्रितांच्या जगण्याचा जो काय असतो ना, आश्रितांचं जगणं
हे आश्रितांचं जगणं आमच्या नेतृत्वाच्या वाट्याला येतं. बाकीचे लोक ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण बघितलं असेल नेतृत्व दमदारपणे करतात, पॉवर दाखवतात, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, हे स्वतःच्या पॉवरचा वापर करतात, पॉलिसी बनवण्यामध्ये योगदान देतात. तसं आमच्या लोकांना पॉवरच मिळू द्यायची नाही, फक्त सयाजीराव करून ठेवायचं, या प्रकारचे देखील कार्य झालं. त्याच्यामुळं आमचे नेते जे आहेत हे नेते आमचे ताकदवर होऊ शकले नाही. ठराविक अंतराने बघितलं आपण, दुसऱ्या वेळी तिसऱ्या वेळी त्यांना उमेदवारी द्यायच्या नाहीत, कारण की त्या पार्लमेंटरी बॉडीज ज्या आहेत, पार्लमेंटरी कमिटी असतात, त्याच्यामध्ये आमची माणसं नसतात आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांना उमेदवारीच मिळत नाही. आणि मग उमेदवारी नसतील तर निवडून येण्याचा अपक्ष हा प्रश्नच नाही, कारण की अपक्ष लढण्यासाठी जी हिंमत लागते, ताकद लागते, आर्थिक रसद लागते, लढतात नाही असं नाही, परंतु निवडून येणं, अपक्ष राहून निवडून येणं, एवढी ताकद बाळगणं हे फार कठीण होतं. आणि शिवाय जातीचा शिक्का असला की फक्त जातीतलेच काही पर्सेंटेज मतं जे आहेत ती आमच्या लोकांना पडतात, कारण की आमची वोट बँक 60 जवळपास मला माहिती आहे की 60,000पासून ते 1.25 लाखापर्यंत मतदान असलेली 94 विधानसभा आहेत, 122 विधानसभा अशा आहेत जिथे आपण 5,000पासून ते 40,000पर्यंत आहोत. अशा 216 मध्ये विधानसभेत जर आपली धनगर समाज संख्या असेल निर्णायक, जे मतदान एक गट्टा जर केला तर कुणाला निवडून आणायचं, कुणाला पाडायचं हे सगळं ठरवू शकतो. या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मुख्यमंत्री कोणाला करायचं, उपमुख्यमंत्री, मंत्री कोणाला करायचं, एवढी ताकद राखणारा हा समाज आहे. परंतु दुर्दैवानं असंघटितपणामुळे या जमातीचा वापरच झालेला आहे. संघटित नसल्यामुळे, समाजाचं संघटित पाठबळ नसल्यामुळे इथे नेतृत्व देखील ताकदीने उभे राहू शकले नाही. आपल्याला अनेक उदाहरणे घेता येतील की जिथे समाज छोटे आहेत पण संघटित आहेत. जसं वंजारी समाजामध्ये आपण जर पाहिलं असेल, गोपीनाथरावजी मुंडे आहेत. बंजारामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी वसंतराव नाईक आहेत. माळी समाजामध्ये छगनरावजी भुजबळ आहेत. अनेक समाजात, आगरी समाजामध्ये जर आपण जयंत पाटलांचं उदाहरण घेऊ शकतो, अनेक जण आहेत. अनेक समाजामध्ये, तेली समाजामध्ये क्षीरसागर असतील किंवा वर्धाकडचे आपण तडस वगैरे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्वांना बळ द्यायचं काम त्या समाजाने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे समाजकारणात, राजकारणात ही जी मंडळी आहेत ती मोठ्या ताकदीनं काम करतात, त्यांना पॉवर दिल्या जातात. परंतु धनगर जमातीच्या बाबतीमध्ये धनगर जमात जी आहे ती आपल्या विखुरलेली गेली आहे. विखुरले असल्यामुळं, संघटित नसल्यामुळं ही वोट बँक जी आहे ती विखुरली. त्याच्यामुळं ही विखुरलेली कशी राहील, ही ताकदवर न होता विखुरलेली कशी राहील, यासाठी राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षातले काही ठराविक चाणक्यांनी रणनीती आखलेली असती. आणि जसं आता भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, यामध्ये घराणी जी आहे तीच आहे, इकडे तिकडे जातात. परंतु त्यांच्या पॉलिसी, त्यांची टेक्निक्स ज्या आहेत ही अशीच आहेत, कारण की यांच्यावरती घोंगडं टाका, यांना झोपवा, जेणेकरून हे सत्तेत वाटेकरी होऊ नयेत, भागीदारी होऊ नयेत. कारण की हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी जर म्हणून पुढे आले तर उद्याच्या काळात आपल्याला पुन्हा उदाहरणं अनेक आहेत. आपल्याला अनेक मतदारसंघात आपल्या माणसांनी तसं करून दाखवलेलं आहे. प्रामाणिकपणे निष्ठेनं काम करतात, समाजाप्रती आपलं कर्तव्य जे आहे, कर्तव्य भावनेनं ते काम करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपल्या माणसांना या ठिकाणी समाजानं देखील म्हणावंसं तेवढं उतरत्या काळामध्ये बळ दिलं नाही. बऱ्याच वेळा आपल्या समाजातल्या नेतृत्वांना जी ताकद द्यायला पाहिजे, आपण अनेक नेतृत्वांच्या बाबतीमध्ये ते समाज देतात, त्या पद्धतीनं देखील ताकद जी आहे ती मिळाली नाही. आणि म्हणून बांधवांनो, या समाजाला, मोठा समाज आहे, या समाजामध्ये अनेक नेतृत्व पाहिजेत. खरं तसं बघायला गेलं तर 80-90 नेतृत्व अशी पाहिजेत आणि त्याच्यातले 40-45 तर किमान विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आजच्या घडीला प्रतिनिधित्व करताना पाहिजे होते. जसं आपण कर्नाटकमध्ये बघतोय त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हे चित्र दिसायला पाहिजे होतं. परंतु आमच्या असंघटितपणामुळे, आमच्या नेतृत्वांना आम्ही बळ देऊ न शकल्यामुळे आणि केवळ ठराविक मुद्द्यावरतीच समाज लढतो. समाजाचं खरं तर प्रबोधन वेगवेगळ्या मुद्द्यानं, समाजाचं अर्थकारण असेल, समाजाचा उद्योग, व्यवसाय, शिक्षण, तंत्रज्ञान, मीडिया, संस्कृती, कला, क्रीडा व सगळ्या क्षेत्र जे आहेत तिथं आपण पुढे जायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने एक सिस्टम या राज्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. हा समाज वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे जायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं आम्हाला ज्या पद्धतीनं ठराविक विषयातच गुंतवून ठेवलं जातं, आरक्षण या विषयावरतीच गुंतवून ठेवलं जातं, मग त्याच्यातनं मतभेद निर्माण होतात, वादविवाद होतात, आम्ही त्याच्यावरतीच लढतो आणि आमचे विषय तिथेच थांबून जातात. त्याच्यापुढे प्रतिनिधित्व असतं, त्याच्यापुढे राजकारण असतं, त्या राजकारणातली आपली भागीदारी असती. ही भागीदारी आपल्याला या ठिकाणी कुणीही देत नाही. जसं उद्धव ठाकरे गटातनं देखील आपल्याला उमेदवाऱ्या मिळत नाहीत, शिंदे गटातनं देखील आपल्याला उमेदवाऱ्या मिळताना दिसत नाहीत, मुख्य पक्षांच्या ह्याच्यातनं आम्हाला उमेदवाऱ्या मिळत नाहीत, कारण की आम्ही तेवढी ताकदीनं ज्या पद्धतीनं उठाव करायला पाहिजे, बंड करायला पाहिजे. धनगरांनी नुसतं आरक्षणासाठीच नव्हे तर राजकारणासाठी देखील बंड केलं पाहिजे. आणि आपल्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला लागले तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये या राज्यामध्ये किमान 50 ते 60 आमदार
आणि कमीत कमी 7 ते 8 खासदार या धनगर समाजाचे असू शकतात, एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. आणि आपल्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, जो खरोखर आजच्या राजकारणाला, आजच्या जनजीवनाला आवश्यक बाब म्हणजे धनगरांच्यात प्रामाणिकपणा ठासून भरलेला आहे. हे आपला प्लस पॉईंट असायला पाहिजे, परंतु आपण त्या प्लस पॉईंटचा वापर करताना दिसत नाही. जिथं उमेदवारी मिळत नाही त्यावेळेस आपण शांत बसतो आणि हेच असतं. कारण निवडणूक लढवण्याची संधी फक्त 5 वर्षातून एकदाच येते. मग आपण उठावच केले नाही, आपली संख्या असून त्या ठिकाणी आपण प्रतिनिधित्वासाठी प्रयत्नच केला नाही. बऱ्याच वेळा इतरांचे, प्रस्थापितांचे 2-2 उमेदवार असतात आणि तुल्यबळ असतात आर्थिक दृष्ट्या, कारण की एकामेकांचे नातेवाईक असतात, त्यांना रसद दिलेली असते, ते लढतात, उभे राहतात. पण आपली लोक उभं राहायलाच पहिलं घाबरतात. मुळामध्ये आपण जर उभे राहिलो, आपण आपलं उपद्रव मूल्य जे आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्या मतांचं उपद्रव मूल्य जर आपण दाखवत नसेल तर मग आपली किंमत कोण करणार आहे. आणि म्हणून आपण उपद्रव मूल्य दाखवायला शिकलं पाहिजे, आपण उभं राहायला शिकलं पाहिजे, निवडणुका लढवल्या पाहिजेत. आणि लोकशाही सिस्टम जी आहे, लोकशाही पद्धतीमधली निवडणूक प्रक्रिया आपण हाताळता आली पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय, आपण फक्त आरक्षण आंदोलनातनं उठायचं, निवडणुका लढवायच्या, अशानं जिंकण्यासाठी आवश्यक बळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही. निश्चितपणे तो एक मार्ग आहेच, परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी, ती आपल्यासोबतच इतरांची देखील जोडण्यासाठी ज्या पद्धतीनं 5 वर्षामध्ये काम केलं पाहिजे, संस्थात्मक निर्मिती केली पाहिजे, आपले उपक्रम जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम असतील, लोकांच्या समस्यांवरती आपण भिडलं पाहिजे, आंदोलनं केली पाहिजे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटलं पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजेत, अडचणीला उभं राहिलं पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे. या पद्धतीची भूमिका जी आहे ते आपण घेतले पाहिजे. आपलं प्रोफाईल जे आहे, राजकीय प्रक्रियेमधलं प्रोफाईल आपण विकसित केलं पाहिजे. अर्थकारण मजबूत करणं यावरती फार मोठा भर देण्याची गरज वाटते, कारण की आजच्या घडीला राजकीय पक्षांचे निकष जे आहेत निवडणुकांमध्ये निवडून येण्याचे, त्याच्यामधला पहिला क्रायटेरिया जर आपण बघितला असेल तर पहिला क्रायटेरिया असतो तुम्ही किती खर्च करणार, कारण की त्याच्यावरती निवडणुकीची यंत्रणा, खर्च हा सगळा भाग त्याचा आलेला आहे. हे वास्तव आहे. आणि मग हे वास्तव आपण स्वीकारून आपण त्या निवडणूक प्रक्रियेचा किती भाग होतोय, आपण त्या पद्धतीनं जे अपेक्षित आहे त्या काळानुरूप आपल्यात बदल करतोय का, हा देखील एक महत्वाचा मुद्दा या प्रकर्षाने येतो. आणि म्हणून आपली वोट बँक काय करते, कुणाकडे तरी व्यस्त आहे, कुणाच्या तरी कारखान्यात असते, कुणाच्या तरी बँकेत आहे, कुणाच्या तरी कंपनीत आहे, कुणाच्या तरी MIDCत आहे, कुणाच्या तरी छोटी छोटी कामं घेते. आणि मग त्यामुळे ती वोट बँक त्यांच्या पाठीमागे राहते, आपल्या पाठीमागे. कुणाच्या तरी दुधाच्या डेअरीत दूध घालतायत, या गोष्टी आपण देखील करणं गरजेचं आहे. आपण जर अशा पद्धतीची यंत्रणा उभी केली तर लोक आपण आपल्यासोबतच इतरांना देखील सोबत घेऊ शकतो. परंतु स्पर्धा असल्यामुळं या प्रस्थापित मंडळी राजकारणाचा वापर करून आपल्या संस्था उभे राहू देत नाहीत, टिकू देत नाहीत. आणि म्हणून संघटित पाठबळ जे आहे समाजाचं, बॅकअप जो आहे समाजाचा, तो आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणून सातत्यपूर्ण जागृती, सातत्यपूर्ण प्रबोधन हे अत्यंत महत्वाची बाब झालेली आहे. म्हणून आपण चॅनलच्या माध्यमातून रोज प्रबोधन करतो. बांधवांनो, आपण जी मेहनत करतोय त्याला आपण देखील साथ दिली पाहिजे, देताच आहात, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण चॅनल सबस्क्राईब करायला असेल, शेअर करायला असेल, समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. लाईक करायला विसरू नका. जेवढे तुम्ही लाईक करताना तेवढा हा व्हिडिओ पॉपअप होत असतो आणि लोकांच्यापर्यंत पोहोचायला अल्गोरिदम या ठिकाणी मदत करत असतं. आणि मग त्या ठिकाणी जर आपल्याला नाकारलं गेलं तर धनगर समाजातल्या नेतृत्वांनी बंड करायला शिकलं पाहिजे, उठाव केला पाहिजे. आपलं उपमूल्य द्रव्य जो आता प्रस्थापित आहे त्याला विस्थापित करायचं काम जे आहे आपल्या मताच्या माध्यमातून जर केलं, आपली वोट बँक दाखवली, अनेक ठिकाणी आपण 60,000, 70,000, 90,000 लाखाच्या वर आहोत. आणि मग तिथे आपला आमदार जर निवडून येत नसेल, आपली माणसं उभी राहिली, आपण बघितलं अनेक वेळा उपोषण करते 2014चे उभे राहिले, कोणाला 2,500 पडले, कोणाला 250 पडले, कोणाला 1,600 पडले. ही मतदान जर आपण आपल्यासाठी लढणाऱ्या माणसांना जर मतदान देणार नसेल तर आपल्यासाठी लढणारी माणसं कशी उभी राहतील. आणि म्हणून माझं सांगणं आहे, यावेळी आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय, धनगर हाच माझा पक्ष, धनगर हाच माझा उमेदवार आणि मी धनगर, मी मतदार, ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यायची. मीच तो उमेदवार हे समजून आपण मतदान करायला शिकलं पाहिजे. आणि हे मतदान करण्यासाठी लोकांचं रोजच्या रोज प्रबोधन सोशल मीडियातनं असेल, घरी जाऊन असेल, बैठका घेऊन तरुण पिढीनं यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. हातामध्ये सगळी आपली जुनी लोक जे आहेत ती जुन्याच चाकोरीनं चालायचा प्रयत्न करतात, ती चाकोरी, ती वहिवाट आपल्याला बदलायला पाहिजे. आणि म्हणून तरुणांनी विशेषतः या निवडणुका ही प्रक्रिया हातामध्ये घेतली पाहिजे. आपल्या जुन्या जाणत्या मंडळींना जाग केलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कुठलं बटन दाबलं पाहिजे यासाठी सातत्याने लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. आणि समूहाने प्रबोधन झालं ना उद्याच्या काळात हा बदल मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येईल. धनगर वोट बँक जी आहे ती वोट बँक विस्कळीत झालेली आहे, ती संघटित वोट बँक आपल्याला दिसेल. ह्या
विधानसभेला तर 100% दिसणार आहे. पक्षामध्ये फाटाफूट झाली, त्यामुळे धनगर मतांना मूल्य आलेलं आहे. अनेक मतदारसंघामध्ये जवळपास 90 मतदारसंघ असे आहेत, 500-1000-2000च्या फरकाने आमदार निवडून येणार आहेत. त्यामुळे धनगरांचं मत तर अत्यंत निर्णायक आहे 216 विधानसभामध्ये. नेता केंद्रित ज्या काही चळवळी आपल्या उभ्या राहत आहेत त्याला संपवण्यामध्ये अगदी सोपं जाते सर्वांना, आणि म्हणून समाज केंद्रित चळवळी ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या पाहिजेत, त्या शाश्वत उभ्या राहिल्या पाहिजेत. धनगरांच्या मी सांगितलं त्या पद्धतीनं धनगर स्वयंसेवक संघ याच्यावरती विस्ताराने आपण कार्यक्रम घेणार आहोत. तशा शाखा ज्या आहेत गावखेड्यात, तालुक्यात, जिल्ह्यात सातत्याने शाखा झाल्या पाहिजेत. तिथून त्या शाखेतून साप्ताहिक शाखा, दैनिक शाखा, तिथून सातत्याने प्रबोधन समाजाचं होत राहिलं पाहिजे. समाजाला अर्थकारणाचं बळ दिलं पाहिजे. समाजाला सामाजिक, आर्थिक, राजकीय साक्षर करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि नेता केंद्रित चळवळी न करता समाज केंद्रित चळवळी केल्या नेते येतील जातील, परंतु समाज आहे तिथेच राहणार आहे. आणि म्हणून समाजामध्ये चळवळ जी आहे ती समाज केंद्रित चळवळ आपल्याला उभी करावी लागेल. प्रस्थापित समाजाला काही लोकांना ज्या पद्धतीने सांभाळतात तसं आपल्याला देखील सांभाळता आलं पाहिजे. आपली वोट बँक जी आहे जर ताकदवर दिसायला लागली तर सगळेजण आपल्याला मूल्य देतील. उद्याच्या काळात उमेदवाऱ्या देखील निश्चितपणे वाढतील. आता समाजातील निवडक नेत्यांना हाताशी धरून राजकीय पक्ष एवढ्या 2 कोटी समाजाचा बाजार करतात, आणि त्याच्यामुळं निवडक लोकांना न करता संख्या आपापल्या भागात मोठमोठ्या संख्या झाल्या पाहिजेत. ताकदवर नेतृत्व जे आहेत ती घडली पाहिजे. पक्षांवरती देखील आपल्याला दबाव, जर समाजाची वोट बँक जर मजबूत झाली, इंटॅक्ट झाली, तर या राजकीय पक्षांवरती देखील मोठा दबाव राहील की धनगरांना डावललं तर धनगर आपल्याला मतदान करत नाहीत. भले ते दगडाला करतात त्यांच्या, परंतु ते आपल्याला मतदान करत नाहीत. राज्यामध्ये अशी स्थिती आहे, कुठल्याही एका जातीच्या बळावरती कुठलाही उमेदवार एकटा म्हणू शकत नाही की मी निवडून येऊ शकतो. आणि म्हणून बेरजेच्या राजकारणामध्ये बेरीज करावीच लागते. तिथे धनगरांच्या बेरजेशिवाय कुणी आमदार होणार नाही. हे ज्यावेळेस आपण धमक दाखवू आपल्या ताकदीनं, आपल्या एक गट्टा मतदानानं, त्यावेळेस धनगरांचं मूल्य हे राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये निश्चितपणे वाढलेलं जाईल. यानंतर राजकीय नेतृत्व जे आहेत ती सक्षम करण्यासाठी आपल्याला सातत्याने काम करावं लागेल. केवळ आरक्षण ह्या विषयावरती न काम करता, आरक्षण तर गरजेचं आहे, परंतु त्याच्यासोबतच आपल्याला आपलं अर्थकारण, उद्योग, शैक्षणिक असेल, वेगवेगळ्या आपल्या संस्थात्मक निर्मिती असेल, ह्या बाबींवरती देखील आपल्याला भर द्यावा लागेल. नाहीतर आपण बघतोय धनगर जमातीला फसवणं किती सोयीचं आहे, त्यांच्यात विस्कळीतपणा आणणं किती सोयीचं आहे. कुठलंही सरकार येताना फसवतं. काय योजना दिल्या, निधी दिला, आर्थिक तरतूद केली, नामांतरण केली, अशा साध्या साध्या गोष्टींवरती आम्हाला फसवलं जातं. परंतु मूळ मागणी जास्ती, आम्हाला राजकीय भागीदारी द्या, आमचं आरक्षण द्या, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. कारण की त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टी दिल्या तर ही संघटित होतील आणि पुढच्या काळात आपलं कठीण होऊन जाईल. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला आता ताकदीनं कामाला लागावं लागेल. आपल्याला नुसत्या योजनांवरती आपल्यातलीच लोकांना काही हाताशी धरून योजना दिल्या, हे दिले सांगितलं जाईल नाही. ठीक आहे, तुम्हाला आम्ही सत्तेत बसवलं, तुम्ही काय आमच्यावरती कोणी उपकार करत नाही. आम्ही तुम्हाला देतोय, सत्तेत बसवतोय म्हणून तुम्ही आम्हाला काहीतरी जाहीर करता, देता, परंतु देतही नाही. प्रत्यक्ष 4 वर्षात काय मिळत नाही. 5व्या वर्षी जाहीर केलेलं कुठं थोडंफार द्यायचं आणि तेवढ्यावरती आम्हाला खुश करायचं आणि प्रचार प्रसार मोठा करायचा आमच्यामध्ये. आजपर्यंत असं झालेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, ते देखील नाही झालं पाहिजे. म्हणून जागरूक बांधवांची या ठिकाणी प्रबोधनाची मोहीम अधिक व्यापकपणे राज्यामध्ये राबवली पाहिजे. समाजात एकमेकांशी प्रचंड अविश्वास आहे, कारण राजकीय नेतृत्वांकडून हळूहळू अपेक्षा भंग जो आहे तो समाजाचा होत चाललेला आहे. आणि मग असंघटितपणा अजून वाढतो. त्यामुळं कुठेतरी प्रबोधनाची मोहीम बंद पडून देऊ नका. गावखेड्यात, वाडी वस्तीवरती, तांड्यावरती, दऱ्या खोड्या कपाडीमध्ये जावा, जागृत करा. गावागावामध्ये हे प्रबोधनाची मोहीम सातत्याने चालू राहिली पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे. युवकांनी झटलं पाहिजे, सिनियर लोकांनी झटलं पाहिजे, जागृतांनी झटलं पाहिजे. आणि आपल्याला ह्या राजकीय प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. आपली वोट बँक केलीच पाहिजे, परंतु आपल्या मित्रजाती कोण आहेत, आपल्याला मदत करणाऱ्या जाती कुठल्या आहेत, याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि राजकीय समीकरणं जे आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीची राजकीय समीकरणं आपण जुळवली पाहिजेत. कुणीही कुठलीही जात धनगर समाजाची शत्रू नाही. शत्रू कोण आहे? धनगरच धनगराचा शत्रू आहे. कारण की आपण एक गट्टा नाही म्हणून आपल्याला कोणी मूल्य देत नव्हतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये गट्टा व्हायला लागलेला आहे. 2014ला सत्तांतर करून दाखवलं, 95ला सत्तांतर करून दाखवलं. धनगरांच्या मध्ये तेवढी पॉवर आहे. आणि मग ही पॉवर एकदा आपण लक्षात आणून घेतली पाहिजे. अगदी हनुमानाची ताकद आपल्यामध्ये आहे, परंतु जो हनुमान पर्वत आणायला, ही जडीबुटी आणायला गेल्यावरती पॉवर विसरले होते, त्या पद्धतीचीच परिस्थिती धनगरांची चालली आहे. आणि म्हणून धनगर बांधवांना आपल्यातली ताकद ओळखा, संघटित व्हा, एकत्र या आणि ताकदीनं या विधानसभेला देखील नारा द्या की आपल्या मित्र जातीला बरोबर घेऊन आपल्याला राजकारण करायचंय आणि चांगलं करायचंय, सर्वसामान्यांच्या हिताचं राजकारण करायचंय.
ही बाब आपण डोक्यामध्ये घ्यायची आणि मित्रजातींना जोडून आपले जास्तीत जास्त प्रतिनिधी आपल्या मित्रजातीचे प्रतिनिधी निवडून आणायचे, एवढं पक्क डोक्यामध्ये ठेवा. आता मित्रजात कोण हा काही शिक्का मारलेला नाही. जो आपल्यासोबत काम करेल ती आपली मित्रजात. कारण की आपण अनेकांसोबत अनेक वर्ष केलं आणि त्याच्यातनं आपल्या लक्षात आलेलं आहे की काय चुकतंय आपलं काय नाही, आणि त्याच्या दुरुस्त्या होऊन फक्त येणाऱ्या विधानसभेला आपण मतदान केलं पाहिजे. पहिलं लक्षात घ्या, माझा पक्ष कुठला, तर कुठलाही आता विद्यमान असलेला पक्ष नाही, तर धनगर समाज हा माझा पक्ष आहे. धनगर उमेदवार हा मीच आहे. तो कुणी असू द्या, तो कुणी असू द्या, तो माझा उमेदवार आहे आणि मला धनगर मतदार म्हणून त्याला मतदान करायचे. मीच उमेदवार, मीच समाज, मीच उमेदवार, मीच मतदार, माझ्या माणसाला मतदान करणार. आणि जिथं इतर मित्र जातींना देखील आपण सोबत घेणार आणि जिथं आपली संख्या कमी आहे 25-30,000 35,000 आहे तिथे आपण मित्र जातींना संधी देऊ, ज्याची मोठी आहे त्यांना. आणि जिथं आपली मोठी आहे तिथं आपण आपल्याला मदत मागू. ही पैरा जो आहे तो आपल्याला मित्र जातींसोबत करावा लागेल. आणि या महाराष्ट्रामध्ये आपली विस्कळीत झालेली वोट बँक जी आहे ती इंटॅक्ट करावी लागेल, एकगट्टा करावा लागेल. आणि या सत्तेतली भागीदारी जी आपली आहे, जी आपल्या न्यायाची आहे ती घेऊ. हिसकावून कोणाचं घ्यायचं नाही, बळजबरीनं कोणाचं ओरबाडून घ्यायचं नाही. आणि धनगरांची ती नियत कधीही राहिलेली नाही. हे या महाराष्ट्रातल्या तमाम आता कार्यक्रम पाहणारे इतर जातीचे कोणी असतील त्यांना देखील माझं नम्र निवेदन आहे. धनगर जमात ही कधीही कोणाचं ओरबडून खाण्याच्या मानसिकतेतली नसती, कोणाच्या ताटातला घास हिसकावून खाण्याच्या मानसिकतेतली नाही. त्यामुळं तुम्ही देखील तुमच्या जातीत जाऊन प्रबोधन करा, धनगरांशी मैत्री करायला पुढे या. महाराष्ट्रातलं राजकारण आपण बदलूया, सर्वसामान्यांच्या हातात, विस्थापितांच्या हातात राजकारण आणूया. आणि त्यासाठी विस्थापितांच्या हातात राजकारण आणायचं असेल तर 2 नंबरची मतदान संख्या असलेली धनगर जमात ही अत्यंत महत्त्वाची या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. एवढं मला अधोरेखित करायचे. आणि वोट बँक इंटॅक्ट करायला, एकगट्टा करायला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून खाली कळवा. आणि कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझं मत हा एक नवीन आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे. तो कार्यक्रम जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मला या ठिकाणी मदत करा. धनगर समाज जागृती चॅनलला महिन्याला फक्त एकच चहा दान करा 10 रुपयाचा, जेणेकरून हा चॅनल जो आहे तो या राज्यामधल्या प्रत्येक धनगराला जोडायचं काम करेल, धनगर जमातीमध्ये क्रांती आणण्याचं काम करेल. आणि उद्याच्या काळात आपल्याला सकल धनगर स्वयंसेवक संघ जो आहे, ज्याच्या समांतर एक सामाजिक संघटन उद्याच्या काळामध्ये उभं करण्यासाठी देखील आपल्याला सगळ्यांना पुढं पाऊल टाकायचे. या दृष्टीने मी हा संवाद आजच्या पुरता इथंच थांबवतो. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयासह. तुर्तास रजा घेतो. धन्यवाद. जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत.